लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये महायुतीचा मोठा मेळावा ठाण्यातील टिपटॉप प्लाझा या ठिकाणी पार पडत आहे। पाहू शकतो महायुतीचे सर्व घटक पक्ष या ठिकाणी आलेले आहेत आणि याच ठिकाणी महायुतीचा महामेळावा या ठिकाणी काय कानमंत्र दिला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी भाजपचे आमदार संजय केळकर असतील, RPSचे वाघमारे असतील, राष्ट्रवादीकडनं आनंद परांजपे देखील या ठिकाणी व्यासपीठावर। तर काय सांगाल, महायुतीचा महामेळावा आहे, कशा प्रकारचं वातावरण ठाण्यामध्ये आहे? अजून नाव डिक्लेअर झालं नाही, लवकर नाव डिक्लेअर आज महायुतीचा 25 ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा तिन्ही पक्षाचा पहिलाच मेळावा आहे आणि महायुतीचा हा मेळावा होत असताना उमेदवार महायुतीचा जो कोण नेते डिक्लेअर करतील हा मोठ्या मताधिक्याने विजयी होईल, ही आज सुरुवात आहे आणि मला विश्वास आहे की मोठ्या मताधिक्याने महायुतीचा उमेदवार खासदार देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही ठाण्यातनं 100% पाठवू। शिवतारेने ज्या पद्धतीने उत्तर दिलं होतं त्याला उत्तराला प्रत्युत्तर तुम्ही दिलं होतं, आता कुठंतरी वातावरण थंड झालेलं आहे, कसं बघतात? त्याचा फटका देखील बसला। अशीच बोललो, अंत भला तो सब भला, त्यामुळे आता तो जुने विषय नकोत। ही आज ठाणे लोकसभेची बैठक आहे, त्यामुळे इथे ठाण्यामध्ये आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काही हे नाही, अडचण नाही आहे। अडचण नाही, मात्र भाजपचा अनेक वेळा सांगण्यात आलं, दावा करण्यात आला की हा जो बालेकिल्ला शिवसेनेचा हा या ठिकाणी भाजपची पण ताकद तेवढीच मोठी, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं की आपलाच उमेदवार असा नाही, जोपर्यंत उमेदवार जाहीर होत नाही तोपर्यंत प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत असतं की आम्हाला सीट मिळाली पाहिजे आणि प्रत्येक पक्ष हा दावा करतो, काही स्टॅटिस्टिकल पद्धतीने दावा करतो, काही वेगवेगळ्या पद्धतीने दावा करतो। पण आज जो महायुतीचा मेळावा आहे, खरं म्हणजे देशाला नरेंद्र मोदीजींची गरज आहे। देशाला सुरक्षा, सुविधा, गरीब कल्याण या सगळ्या गोष्टी करता आणि त्याच्यामुळे त्याला जास्त महत्त्व आहे आणि म्हणूनच देशातले ज्या ठिकाणी म्हणून लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आहेत हे सगळे मोदींचे हात बळकट करण्याकरता पाठवायचे आहेत आणि त्यामुळे इथला उमेदवार जरी जाहीर झालेला नसला तरी देखील निवडणूक ही 48 दिवसावर आहे आणि त्याच्यामुळे पूर्वी देखील आम्ही ज्या पद्धतीने की आधी पदाधिकाऱ्यांची बैठक, मग निर्णय विभागशा मेळावे आणि त्याच्यानंतर प्रचार, तर त्या दृष्टीनेच हा अशा प्रकारचा मेळावा महायुतीच्या सर्व घटक पक्षांचा आहे। काही जण नाराजी दाखवून ठाकरे गटात गेले, त्याकडे देखील कसं? शेवटी ज्याचा त्याचा हा प्रश्न असतो, इच्छा आकांक्षा, आणि कुठलाच पक्ष कोणाचीच कधीच इच्छा आकांक्षा 100% पूर्ण करू शकत नाही आणि त्याच्यामुळे हे होत असतं। ज्याला विचाराची बांधिलकी असते तो जात नाही, परंतु ज्याच्या काही वेगळ्या इच्छा आकांक्षा असतात, न्याय अन्यायाचं त्याला वाटत असतं, तो निर्णय पक्षामध्ये माणूस जात असतो। वंचित जरी नसली तर RPSचा कितपत फायदा या ठिकाणी महायुतीला होणार आहे? शिवशक्ती भीमशक्ती ही खऱ्या अर्थाने समोर आलेली। हे आमचे केंद्रीय सचिव सुरेश बारशेंगे साहेब हे बोलते। नक्की शिवशक्ती भीमशक्तीचा फायदा महायुतीला निश्चितपणे होणार आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग आणि रामदास आठवले साहेबांना मानणारा वर्ग यांच्या माध्यमातून महायुतीला हा फायदा होणारच आहे। महायुतीची जी माहिती तयार झाली याचे सर्वप्रथम सदस्य आम्ही आहोत। गोपीनाथ मुंडेजी, आदरणीय गोपीनाथ मुंडे असताना पहिली जी युती झाली ती रिपब्लिकन पक्षासोबत झाली, त्याच्यानंतर त्यांनी मात्र जानकर साहेब, मेटे असतील, त्यानंतर आणखी राजू शेट्टी यांच्यावर युती केली। राष्ट्रीय पातळीवर सुद्धा NDAची जी स्थापना झाली ती सुद्धा आमच्यानंतर झाली, महाराष्ट्रामध्ये युती झाल्यानंतर। त्यामुळे सर्वप्रथम भाजपसोबत ज्यावेळेला भारतीय जनता पक्ष याला राजकीयदृष्ट्या अस्पृश्य समजलं जात होतं, त्यांच्यावर कोणी युती करत नव्हतं, त्यावेळेला संपूर्ण समाजाच्या वैचारिक याच्या विरोधात जाऊन रामदास आठवले आणि आमच्या पक्षानं एक राजकीय आणि सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीने भूमिका म्हणून भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचं जे ठरवलं त्या दृष्टीने आम्ही भाजपसोबत जोडलं त्या काळात। त्यानंतर ही 10 वर्ष 2014 पासून आत्तापर्यंतची आम्ही भारतीय जनता पक्षासोबत काम करत आहोत आणि सर्वार्थानं आम्ही त्यांना पाठिंबा देतो। ज्या त्या ठिकाणी आम्हाला राजकीय फायदा यातून काय मिळाला, सामाजिक फायदा काय मिळाला आम्ही जास्त विचार करत नाही, परंतु एक प्रकारे परिवर्तन हवं होतं आणि सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून आणि संपूर्ण समाज व्यवस्थेमध्ये आपले स्थान काहीतरी असावं। उद्या कदाचित अशी परिस्थिती येता कामा नये मुस्लिमांसारखी की आम्ही कुठेतरी एका बाजूला पडू
हा दलित समाज या एकूण प्रक्रियेतून वगळला जाईल म्हणून या संपूर्ण प्रक्रियेसाठी आम्ही भाजपसोबत या युतीसोबत आहोत आणि इथून पुढे आम्ही यांच्यासोबत राहणार आहोत. याचबरोबर आम्हाला ज्या काही गोष्टी देण्याचं कबूल केल्या, परवाच आमची 19 तारखेला फडणवीस साहेबांच्यावर मिटिंग झाली, त्याच्यामध्ये फडणवीस साहेबांच्यासोबत आम्ही आमच्या भूमिका, आमच्या कार्यकर्त्यांच्या भूमिका स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत आणि फडणवीस साहेबांनी हे मान्य केलेलं आहे की हे इलेक्शन झाल्यानंतर येणारं जे मंत्रिमंडळ केंद्रातलं मंत्रिमंडळ त्याच्यामध्ये आठवले साहेबांना प्रमोशन देऊन त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला जाईल. महाराष्ट्रामध्ये 2 मंत्री केले जातील, त्याचबरोबर 10 विधानसभा निवडणुकांसाठी आमच्या पक्षाला स्थान दिलं जाईल. मात्र तुम्ही असं म्हणता की फायद्यासाठी नाही, मात्र वंचित कुठेतरी त्याने आता स्वतःच्या जागा निवडलेल्या आहेत, त्यामुळे नक्कीच बी टीम देखील बोललं जात होतं. का वाटतं येणाऱ्या काळात वंचितचा फटका देखील मोठा? वंचितचा फटका निश्चितपणे बसणार, तो महाविकास आघाडी बसणार आहे. वंचितचा जो बेनिफिट होणार आहे तो माहितीलाच होणार आहे. वंचितची भूमिका जी आहे ती परोक्ष अपरोक्ष महायुतीला फॉरच होणार आहे. त्यामुळे ते म्हणत जरी असले की बीजेपीच्या विरोधात आहोत तर खऱ्या अर्थाने बीजेपीवर होणार नाही, कारण तो जो महाविकास आघाडी जो वळणारा घटक होता तो त्यांनी दाबून ठेवला. त्यामुळे महाविकास आघाडीचं काम फार अवघड झालं आणि महायुतीचं काम एकदम सोपं झालेलं आहे आता. त्यामुळे या माहितीला काही तोटा होईल असं मला वाटत नाही आणि नक्कीच आणि आमची प्रामाणिक इच्छा आहे पण पक्षाची की बाळासाहेबांसारखा उमेदवारी एखादा निवडून यावा. आमचे आठवले साहेब तर केंद्रात मंत्री राहतीलच, बाळासाहेब निवडून त्यांनी एखादं मंत्रिपद घ्यावं अशी आमची इच्छा आहे. जय भीम जय भारत. या ठिकाणी महायुतीतले घटक पक्ष या महायुतीच्या मेळाव्यामध्ये आलेले आहेत. नक्कीच आता काय कानमंत्र दिला जाईल हे देखील आता सर्वांचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे. मात्र या ठाण्याच्या जागेसाठी कोणाचं नाव सुचू जाईल याकडे देखील सर्वांची उत्सुकता लागलेली आहे. त्यामुळे अमरसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.